आजचा दिवस आमच्या आयुष्यातला असा दिवस ठरला जो आम्ही कधीच विसरणार नाही. सकाळी एका आनंदाच्या कामासाठी घराबाहेर पडलो आणि काही तासातच सगळं बदलून गेलं. एका क्षणात काय होऊ शकतं याचा अनुभव आज आम्हाला आला. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, कारण देवाची कृपा म्हणजे काय याची जाणीव आज झाली. सकाळी आम्ही सगळे लवकर उठलो. बॅग वगैरे काल रात्रीच भरून ठेवल्या होत्या. नगरला निघालो होतो आम्ही, कारण आज जवळच्या नातेवाईकाचंच लग्न होतं आणि लग्न दुपारी असल्यामुळे आम्ही लवकर घरून निघालो, कारण शक्य तितक्या लवकर निघायचं ठरवलं होतं. मुलांनाही तयार केलं आणि सगळा उत्साह घेऊन प्रवासाला सुरुवात केली. सकाळी लवकरच 6:30 वाजता आम्ही पुण्यावरून नगरचा प्रवास सुरू केला होता आणि जाताना आम्हाला सूर्यदेवताचे पण दर्शन झाले आणि मुलांचं सुरू होतं की मम्मा आम्हाला पुढेच बसायचं आहे, म्हणून या दोघांना घेऊन मी पुढच्या सीटवर बसले होते. आज पुण्यात संत तुकाराम महाराजांची पालखी येणार होती, त्याच्यामुळे काही काही रोड्स हे बंद होते. मग थोडंसं फिरून पण जावं लागत होतं. पण सकाळी आम्ही लवकर निघालो असल्यामुळे रोडवरती ट्रॅफिक खूप कमी होतं आणि जाताना वाटेत आम्हाला वारकरी दिसत होते आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. वाटेत हजारो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात मुखी विठ्ठलाचं नाव घेत आनंदाने चालले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, समाधान आणि श्रद्धा पाहून मन खरंच भरून आलं. किती साधेपणाने आणि किती मोठ्या विश्वासाने ते चालत असतात हे प्रत्यक्ष पाहिल्यावरच जाणवतं. आणि काही क्षण आम्ही तो सुंदर अनुभव मनात साठवून पुढचा प्रवास सुरू ठेवला. थोड्या वेळाने लाडू आणि श्रीहरीला झोप आली होती, म्हणून मी मागच्या सीटवर येऊन बसले. श्रीहरी माझ्या मांडीवर झोपला आणि परत लाडूने हट्ट केला की मला पुढच्या सीटवर बसायचं आहे. मग तिला पुढच्या सीटवर सीट बेल्ट लावून बसवले. नगर अवघ्या 1 तासाच्या अंतरावर राहिलं होतं. प्रवास एकदम आरामात सुरू होता आणि अचानक एक जोराचा धक्का बसला. काही समजायच्या आत मागून एका पिकअपने आमच्या गाडीला जोरदार धडक दिली. आम्ही लगेच गाडी थांबवली आणि खाली उतरलो. बाहेर येऊन पाहिलं तर त्या पिकअपला मागून एका एस-टी बसने धडक दिली होती. त्यामुळे तो आमच्या गाडीवर येऊन आदळला. तो अपघात खूप मोठा होता. गाडीचं बरंच नुकसान झालं. पण त्या क्षणी फक्त एकच विचार मनात येत होता, सगळे सुरक्षित आहेत ना? सुदैवाने देवाच्या कृपेने आम्हाला कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. श्रीहरी त्यावेळी माझ्या मांडीवर झोपला होता आणि मी मागच्या सीटवर बसले होते. धक्का खूप मोठा होता, पण आमची गाडी मजबूत असल्यामुळे आत बसलेल्या आम्हा सगळ्यांचं मोठं नुकसान टळलं. त्या क्षणी खरंच जाणवलं, देवाची साथ असेल तर मोठ्यातलं मोठं संकटही टळू शकतं. अपघातानंतर गाडी वगैरे साईडला घेतली आणि पुढची प्रक्रिया सुरू झाली. आम्ही FIR करण्यासाठी प्रथम शिरूर पोलीस स्टेशनला गेलो. तिथे बराच वेळ गेला. नंतर समजलं की अपघात त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला नव्हता. मग आम्ही परत रांजणगाव पोलीस स्टेशनला जावं लागलं. सकाळी 8:30 वाजता झालेल्या अपघातानंतर संपूर्ण दिवसभर कागदपत्र, चौकशी आणि प्रक्रियेमध्येच गेला. FIRची सगळी प्रोसेस होईपर्यंत 4 वाजले होते आणि ज्या आनंदासाठी घराबाहेर पडलो होतो त्या लग्नाला तर जाता आलं नाही. मग थेट घराकडे परतण्याचा निर्णय घेतला. मुलं ही पूर्ण दिवसाच्या धावपळीमुळे खूप थकली होती. आम्ही मानसिकरित्या खूप थकलो होतो, पण घरी परतताना एक समाधान होतं. गाडीचं नुकसान भरून निघेल, पण आपल्या माणसांना काही झालं नाही, यापेक्षा मोठी गोष्ट दुसरी नाही. आजचा दिवस एक मोठा धडा देऊन गेला की आयुष्यात पुढच्या क्षणाचाही भरोसा नसतो. तर कालच हे सगळं आमच्यासोबत झालं आणि आम्ही घरी येईपर्यंत सगळेच म्हणजे टेन्शनमध्ये होते. घरी आल्यावर आम्हा सगळ्यांना पाहिल्यावरच मग त्यांना पण थोडासा धीर आला आणि दिवसभराचा पूर्ण दिवस आमचा तिथे गेला होता. सकाळी 8:30 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत FIRची प्रोसेस सुरू होती आणि पहिल्यांदाच या कामासाठी आम्हाला पोलीस स्टेशनला जावं लागलं. तर लाडू आणि श्रीहरीला घेऊन मी पोलीस स्टेशनच्या बाहेरच बसले होते आणि त्यांचे पप्पा सगळी प्रक्रिया करत होते. आणि या अपघातातून एवढं वाटलं, शिकायला भेटलं की म्हणजे माणसाच्या कोणत्याही क्षणाचा बिलकुल भरोसा नाही. पुढे काय होईल आपल्यासोबत आपल्याला काहीच अंदाजा येऊ शकत नाही. कारण कालचा जो धडक बसली त्याचा आवाज अजूनही मला आठवतोय, सगळं डोळ्यासमोर येतंय. त्याच्यामुळे पुढच्या क्षणाला आपल्यासोबत काय होईल काहीच सांगता येत नाही. अपघात खूप मोठा होता. गाडीचं बरंच नुकसान झालं, पण देवाच्या कृपेमुळे आमच्या चौघांनाही काही गंभीर दुखापत वगैरे झाली नाही. आमच्या पाठीमागे जी पिकअप होतं त्यातल्या ड्रायव्हरला थोडंसं डोक्याला लागलं होतं, पण ते पण अगदी थोडं होतं, जास्त नाही. आणि ST बसमध्ये पण कोणाला काही झालं नाही.
त्या क्षणी एक गोष्ट मात्र जवळून मी अनुभवली, की गुरुदेवांचे आशीर्वाद जर तुमच्या पाठीशी असतील, तर कितीही मोठा अपघात असेल, तर तुम्हाला काहीच होणार नाही. आणि अजून एक गोष्ट त्या दिवशी मनाला स्पर्श केली, की माणुसकी. अपघात झाल्यानंतर बरेच तिथले अनोळखी लोकं आमच्या मदतीला धावून आले होते. सगळे येऊन काही लोकांनी विचारपूस केली, काही लागले का? काही लोकांनी मदत केली, पुढे काय करायचं त्यासाठी. पोलिसांचा वगैरे कॉन्टॅक्ट करायला मदत केली आम्हाला. त्यानंतर पोलीस स्टेशनला गेल्यावर तिथे पण आमचा बराच वेळ गेला. आधी आम्ही शिरूरच्या पोलीस स्टेशनमध्ये गेलो, पण ते त्यांच्या हद्दीत ॲक्सिडेंट येत नव्हता म्हणून ते म्हटले, की तुम्ही रांजणगावच्या पोलीस स्टेशनला जा. तिथून परत रांजणगावच्या पोलीस स्टेशनला गेलो. पण तिथले पोलीस वगैरे सगळे चांगले होते, चांगलं सहकार्य वगैरे केलं. पण भरपूर आमचा वेळ तिथे गेला आणि मुलांना मग नाश्ता खाऊ घातला होता आणि बराच वेळ झाला होता. मग तिथल्या पोलिसांनी त्यांचा टिफिन दिला होता लाडू आणि श्रीहरीला खाण्यासाठी. आणि खरंच म्हणजे तिथल्या लोकांनी पण खूप जास्त सहकार्य केलं. मग या दोघांना तिथे जेव वगैरे घातलं आणि 4 वाजता ही सगळी प्रोसेस संपून आम्ही तिथून परत घरी यायला निघालो. घरी येता येता आम्हाला संध्याकाळचे 6 वाजले. पण या सगळ्या गोष्टीतून मला एक गोष्ट म्हणजे शिकायला भेटली, की माणसाच्या म्हणजे पुढे आपल्या आयुष्यात काय होईल बिलकुल भरोसा नसतो. आणि कालच्या या दिवसाने मला खूप काही शिकवलं. आपण कितीही प्लॅन करून घरून निघालो तरी पुढे आपल्या आयुष्यात काय होणार आहे हे आपल्याला अजिबात माहिती नसतं. कारण लग्नासाठी जायचं म्हणून मी साडी, मुलांचे ड्रेसेस वगैरे सगळं पॅक करून घेतलं होतं. नगरमध्ये पोहोचल्यावर सगळं आवरू आणि तिथून आपण लग्नाला जावं असं ठरलं होतं. पण पुढच्या क्षणी काय होईल हे तुम्हाला अजिबात माहीत नसतं. त्याच्यामुळे आहे तो क्षण तुम्ही आनंदानं जगायला शिकलं पाहिजे. कालचा तो क्षण आठवला की अजूनही अंगावर काटा येतो. आमची काही चूक नसताना म्हणजे आमच्या पाठीमागच्या गाडीमध्ये 15 फुटाचं तरी अंतर असेल, तरी त्या गाडीने येऊन आम्हाला धडक दिली आणि हे सगळं झालं. गाडी वगैरे तर परत आपल्याला म्हणजे घेता येते, पण माणसाचं आयुष्य खूप अमूल्य आहे. त्याच्यामुळे प्रवास करताना तुम्हा सर्वांना एक विनंती आहे, की प्रवास करताना एकदम सुरक्षिततेने प्रवास करा. जास्त घाई करू नका. आणि शेवटी गुरुदेवांचे त्या क्षणी मदतीला धावून आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार आणि धन्यवाद. तुमची पण साथ अशीच आमच्यासोबत राहू दे. तर चला, ब्लॉग इथंच एंड करते. बाय.